नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहेत सगळे? आता मस्त मजेत तर काय म्हणताच येणार नाही, कारण एवढे वाईट दिवस आले शेतकऱ्यावर. आज शेतकऱ्याची पिकच नाही पाण्यात गेली, तर शेतकऱ्याची स्वप्नसुद्धा पाण्यात गेल्यात. शेतकऱ्याच्या मुलांच्या शाळेच्या फी आहेत, शेतकऱ्याची दिवाळी सगळं पाण्यात गेले. आज दिवाळी सण येतोय जवळ. शेतकऱ्याचा हा सण म्हणजे दिवाळी सण लय मोठा साजरा होतो, कारण पिकं केलेले असतात, नेमकी दिवाळीत काढायला येतात दिवाळीच्या तोंडावर. तर त्यांच्या मनात फक्त एकच आशा असते की ह्या वर्षी तरी आपली दिवाळी चांगली होईल, ह्या वर्षी तरी आपल्या मुलांना नीटनीटके कपडे घेता येते, नीटनीटकं खायला घालता येईल. मोठ्या लोकांची तरी असती, करतात ते एकदम थाटामाटात दिवाळी साजरी. पण शेतकऱ्याची तेवढी थाटामाटात तर होत नाही, पण काय का होईना त्यांच्या पद्धतीने तो चार घास सुखाचं खाण्याचा प्रयत्न करतो. पण आज ह्या पावसामुळं, आज पावसाच्या ह्या पुरामुळं आज ती पण त्यांना मिळणार नाही. एवढं वाईट दिवस आले शेतकऱ्यावर. रडण्याशिवाय शेतकऱ्याकडे काहीच शिल्लक राहिलेलं नाही. आज का नाही शेतकरी आत्महत्या करणार? शेतकरी का म्हणजे कर्जबाजारी होणार नाही? ह्या सगळ्याचं कारण हेच आहे. आज हातातोंडाशी घास आलेला आज तो गेलाय त्यांच्या डोळ्यासमोरून पाण्यात. तर काय म्हणजे त्यांच्याकडं उरलंच नाही काय शिल्लक. आज टीव्हीला बघतोय एवढं वाईट म्हणजे हाल चाललेत ना, काहींना तर घर राहिली नाही ह्या पुरात. पाण्याच्या पुराने घरं गेल्यात, शेतात माती नाही राहिली, अख्खं वाहून गेले. अहो शेतकरी इतकं म्हणजे स्वतःच्या घरात, स्वतःच्या पोटाला, स्वतःच्या मुलांना सुद्धा एवढं बघत नाही ना, तेवढं त्या पिकांना बघतो, एवढं मनापासून जपतो. आज नको तेवढा खर्च करतो. जर त्या पिकांनी जर नाही साथ दिली तर ते शेतकऱ्याने कोणाकडे बघायचं? सगळ्यात मोठा आधार शेतकऱ्याला शेतीच आहे. किंवा आज 2 रुपये खर्च केला तर ते 10 तर गेले मातीत, पण निदान 4 रुपये तरी मिळतील ह्या आशेनेच तो खर्च करीत राहतो. आणि खर्च करून सुद्धा उपयोग नाही होत. हे असे म्हणजे 4 महिने एखादं पीक जपतो. कुठलं पीक? कडधान्य, कुणा म्हणजे आपलं बाजरी, ज्वारी, कुठं काय असन ते, हे 3-4 महिन्याच्या वर येत नाही. बरं हे एवढं 3-4 महिने जपायचं आणि एका मिनिटात सगळ्याचा नायनाट होतो. काय ते शेतकऱ्यावर म्हणजे कसलं त्याच्या मनावर परिणाम होत असं? का नुसतं शेतकऱ्यांनी 5-50 हजाराचं बिबारा नुसतं मातीत घालायचं आणि गप्प बसायचं? दरवर्षी तेच चालले, ह्याच्यावर दुसरं काय होतच नाही. तर ह्या सगळ्यावर फक्त एकच पर्याय आहे. मला सरकारकडे एवढीच विनंती आहे की त्यांनी काय का होईना पाऊल उचलावं आणि फुल ना फुलाची पाकळी मदत करा शेतकऱ्यासाठी, एवढीच विनंती आहे. बास याच्यावर काय बोलू शकत नाही. धन्यवाद.